विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत, काँग्रेस नेते, त्यांच्याकडे जाऊया. विश्वजित कदमजी, आता जो निकाल आणि नवनाथ बन यांनी केलेलं त्याचं विश्लेषण, काँग्रेसचा एकूण परफॉर्मन्स आपण कसा बघताय पाचही राज्यांमध्ये? आपलं अॅनालिसिस काय विश्वजित कदमजी? नाही, केरळ या हो. राज्यामध्ये आता सध्याच्या आकडेवारीवरनं स्पष्ट दिसतंय की काँग्रेस आणि मित्र पक्षाला तिथे स्पष्ट बहुमताने विजय हो. मिळालेला आहे. तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आणि केरळ राज्यातील कार्यकर्त्यांचा आणि तिथल्या जनतेचा आभारच मानले पाहिजेत. हो. इतर राज्यांमध्ये निश्चितच काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये गेले काही वर्षांपासून, गेले 2 दशकापासून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या संघटनेला एकंदरीत थोडं संघर्षाला सामोरे जावंच लागलं. दक्षिण भारतातलं एक वेगळं राज्य आहे. आपल्याला माहिती आहे तिथे द्रविडियन मुवमेंट ही वर्षांपासून देशाच्या स्वातंत्र्यापासून चालू आहे. आणि तिथे ठीक आहे, एक काळ काँग्रेसचाही विचार मजबूत होता. नंतरच्या काळात थोडं एमजी रुपणार असतील, पुन्हा जयललिता जे असतील, हे चित्रपट सृष्टीतनं जे राजकारणात आले त्यांच्या बाबतीतलं लोकांचं तमिळनाडूच्या राजकारणात असणारं आकर्षण, ते यावेळेस सुद्धा विजय हे थोडे म्हणजे अजूनही चित्रपट सृष्टीमध्ये त्यांच्या करिअरच्या पिढीला आहेत. आणि त्यांनी जो पक्ष उभा केला त्यांच्याकडे लोकांचं एक आकर्षण दिसलं. कदाचित थोडी डीएमके बाबतीत अँटी इन्कम्बन्सी कदाचित असू शकेल. त्याची कारणं काय, याचं विश्लेषण स्वाभाविक आहे, आज एकदमच सांगणं कठीण असतं. पण येणाऱ्या दिवसात काँग्रेस तामिळनाडू, बेंगॉल, आसाममध्ये काय घडलं त्याचं आत्मपरीक्षण करेल आणि या दिवसात त्याच्यावर निश्चितच विचार होईल.